ख्वाब और हकीकत के फासले को कम करते हैं, नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं। सुनते रहिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो। नमस्कार बालमित्रांनो, रेडिओ पुनेरी आवाज 107.8 FM या रेडिओ चॅनलवर मी RJ उज्ज्वला आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। संस्कार शिदोरी या कार्यक्रमात आज आपण साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातील तेल आहे तर मीठ नाही ही कथा ऐकणार आहोत। आजचे पेळू चांगले नाहीत, सूत सारखे तुटत आहे, नीट पिंजलेले दिसत नाहीत। गोविंदा, तू पिंजलास ना कापूस? भिकाने विचारले। आजचे पेळू श्यामचे आहेत, त्यांनी आज पिंजले, गोविंदा म्हणाला। इतक्यात राम तेथे आला, त्याने ते बोलणे ऐकले। अलीकडे श्यामचे मन दुःखी आहे, ते त्याचे दुःखी मन त्याला चांगले काम करू देत नाही। हातून काम चांगले व्हायला मनही प्रसन्न पाहिजे, राम म्हणाला। ते त्या अहिल्याबाईकडे जाणार होते, ती बरीच आजारी आहे म्हणतात, गोविंदा म्हणाला। काय एक एक नाव, अहिल्याबाई हे काय नाव आहे? भिकाने विचारले। अरे अहिल्याबाई म्हणजे अहिल्याबाई, अहिल्याचा तो अपभ्रंश आहे, नावातला अर्थ शोधून काढावा लागतो, राम म्हणाला। त्यांची अशी बोलणी चालली होती तो श्याम आला। काय रे करता गोविंदा? श्यामने विचारले। काही नाही, ती अहिल्याबाई कशी आहे? त्याने विचारले। तिला गावाला पाठवली त्यांनी, श्याम म्हणाला। बरी होईल का? पोरेबाळे लहान आहेत, भिका म्हणाला। कोणाला माहीत, आपण तरी काय करणार, श्याम म्हणाला। भिका, आज तू भांडी चांगली नाही घासलीस, तुझे लक्ष नव्हते, भांड्यांकडे लक्ष जाऊन श्याम म्हणाला। जसे कापूस पिंजताना तुमचे नव्हते, भिका म्हणाला। का? आजचे पेळू चांगले नाही का झाले, श्यामने विचारले। त्यात पुष्कळ कचरा राहिला आहे, गोविंदा म्हणाला। माझे तर सूत तुटत नव्हते, श्याम म्हणाला। तुमचे पेळू पहिले असतील, भिका म्हणाला। नाही रे, आज मी कापूस पिंजला, त्याचेच बनवलेले पेळू मी आज पुडीत ठेवले होते, मी ते बदलले होते। माझ्याजवळ चांगले पेळू होते, ते तुमच्या पुडीत ठेवले व तुमच्या पेळूंचे सूत कातले। तू रात्री सूत कातीत बसतोस, त्रास होईल म्हणून बदलले होते, गोविंदा म्हणाला। श्याम, तू रात्री जागतोस हे चांगले नाही, श्याम म्हणाला। झोप येत नाही तर काय करू, नुसते पडून राहण्यापेक्षा सूत कातीत बसतो, श्याम म्हणाला। झोप न यायला काय झाले, आम्हाला बरी झोप येते, राम म्हणाला। तुम्ही खूप काम करता, झोप लागायला दिवसा तप करावे लागते, शरीर झिजवावे लागते, श्याम म्हणाला। तू नाही वाटते काम करीत, सकाळी विहिरीजवळ झाडायला आज तूच गेलास, राम म्हणाला। परंतु भिका, गोविंदा व नामदेव यांनी मला कुठे झाडू दिले, मी काम करू नये असेच तुम्हाला वाटते, पुण्यवंत तुम्ही व्हावे, मी नाही का होऊ, श्यामने विचारले। तुला बरे वाटत नव्हते म्हणून काम करू दिले नाही त्यांनी, राम म्हणाला। लोक यायला लागले, घंटा दिली पाहिजे, गोविंदा म्हणाला। घंटा झाली व प्रार्थना सुरू झाली। प्रार्थनेनंतर श्यामने आईची आठवण सांगण्यास सुरुवात केली। आमच्या घरी आता सर्वच अडचण पडे, घरात साऱ्याचीच वाण भासे, तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर मिरची नाही, असे चालले होते। कधी चुलीला लपवायला ढलपी नसे, थारळ्यात घालायला गोवरी नसे, आई परसात हिंडवून काटक्या गोळा करी, कधी कधी आंब्याची वाळलेली पाने आणून त्यावरच तिने स्वयंपाक करावा, कधी कधी भाजीला तेलाची फोडणीसुद्धा नसे, तिच्या अश्रूंची फोडणी असे व त्यामुळेच जणू चव येत असे। काय करील बिचारी, अब्रूने दिवस काढीत होती। आईचे आईबाप आता पालगडला नव्हते, ते पुण्या मुंबईस मुलाकडे गेले होते। माहेरी गावास कोणी नव्हते, माहेरच्या घराला कुलूप होते। आई घराच्या बाहेर पडत नसे, एकतर शक्ती नव्हती आणि दुसरे कारण म्हणजे लाज वाटत असे, घरातच बसून ती वेळ दवडी। त्यावेळेस श्यामच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिले होते, ते मूळचे त्या गावचे नव्हते, परंतु गावचे हवा पाणी चांगले, ब्राह्मण हस्ती मोठी, शिवाय गावातील गणपतीवर त्यांची श्रद्धा व भक्ती म्हणून येऊन राहिले होते। त्यांच्या घराशेजारीच जागा घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला होता। आईची या नव्या घराची ओळख झाली। पेन्शनरीन बाई मोठ्या भल्या होत्या, त्यांचा स्वभाव मायाळू होता। आई त्यांच्याकडे जाऊन बसे, त्याही एखाद्या वेळेस आईकडे येत। एक दिवस आई त्यांना म्हणाली, राधाताई, तुमच्याकडे काही काम असेल तर मी करून देत जाईन।
दळण वगैरे दळून मी देत जाईन. मला थोडी मदत होईल. राधाताई शहरात राहिलेल्या, त्यांना रोख पैसे देऊन दळण दळून आणण्याची सवय होती. आईकडे दळण द्यायचे त्यांनी कबूल केले. आईची शक्ती ती काय, परंतु करील काय. वडील पहाटे उठून बाहेर गेले की आई जाते खाली. शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम हात लावी. नंतर ती एकटीच दळत बसे. थांबत थांबत दळण टाकी. श्याम असता येथे तर सारे दळून टाकता असे तिच्या मनात येई. श्याम घरातून रागवून कसा गेला हे आठवून ते रडू लागले. दळता दळता तिचे डोळे भरून येत, कंठ दाटून येई, ऊर भरून येई, हात दमून येत. ते कष्टाचे दळण करून जे 4 पैसे मिळत त्यातून आई तेल मीठ आणि व क्षणाचा संसार सुखाने करी. दिवाळीचे दिवस येत चालले होते. घरात थोडे जास्त तेल वगैरे लागले असते. 2 दिवल्या तरी लावायला हव्यात ना. एक काळ असा होता की आमच्या घरी दिवाळीत रोज घडाभर तेल पणत्यांना लागत असे. शेकडो पणत्या त्यावेळेस लागत असत. परंतु आईला त्या हाता फक्त स्मृती राहिल्या होत्या. दिवाळी कशी साजरी करायची. आई त्या पेन्शनरीन बाईंना म्हणाली, तुमचे धुणे बिणे सुद्धा धुवून मी दिले तर नाही का चालणार. दुसरे काही काम सांगत जा. त्या पेन्शनरीन बाईंची मुलगी माहेरी आली होती. तिचे नाव होते इंदू. बाळंतपणातून ती उठली होती व आजारी पडली होती. ती फार अशक्त झाली होती. हवा पालट करायला ती माहेरी आली होती. राधाताई म्हणाल्या, आमच्या इंदूला अंगाला तेल वगैरे लावीत जाल का. तिच्या मुलीला न्हाऊमाखू घालीत जाल का. श्यामची आई म्हणाली, हो आनंदाने करीन. मला हे काम आवडते. मागे पुष्कळ वर्षांपूर्वी माझी चंद्री घरी आली होती, माहेरी आली होती. मीच तिच्या अंगाला लावीत असे. आई रोज उजाडता इंदूच्या अंगाला लावायला जाऊ लागली. दळणाची वेळ तिने 3ऱ्या प्रहरी ठरवली. आई फार मनापासून काम करे. इंदूच्या अंगाला चोळतानाही आपली मुलगी आहे असे आईला वाटे. त्या लहान मुलाला न्हाऊ घालतानाही तिला सुख होई. त्या मुलाला पायावर घालून त्याच्या कोमल लुबलुबीत टाळूवर तेल घालून प्रेमाने वात्सल्याने ती त्याला न्हाऊ घालत असे. आई न्हाऊबाकू घातल्यापासून त्या मुलाने बाळसे धरले. ते टवटवीत दिसू लागले. इंदूच्या प्रकृतीत फरक दिसू लागला. तिच्या फिकट तोंडावर थोडा थोडा तजेला येऊ लागला. राधाताईंची आईवर श्रद्धा बसली. महिना होताच त्यांनी 2 रुपये आईच्या हातावर ठेवले. 2 कशाला, 1 पुरे हो. आई म्हणाली, घ्या हो यशोदाबाई, दिवाळी वगैरे आहे. तुम्ही मनापासून काम करता, त्याची किंमत का करायची आहे. मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवायचा नसतो. आई घरी आली व देवाचे आभार मानती झाली. देवा, माझी लाज सारी तुला, असे ती म्हणाली. 2 रुपयातून तिने थोडे तेल, थोडे तूप आणले. 1 नारळ आणला. थोड्या करंज्या व 4 अनारसे तिने केले. दिवाळीच्या 4 दिवसात बाहेर 2 दिवल्या लावल्या. भाऊबीजेच्या दिवशी पुरुषोत्तम इंदूकडेच गेला होता. इंदूने त्याला ओवाळले. 4 आणे पुरुषोत्तमने ओवाळणी घातली. फटाक्यांऐवजी आईने पुरुषोत्तमला एक पिटूक नळी करून दिली व त्रिशूळे पाडून दिली. त्रिशूळ पिटूक नळीत घालून पुरुषोत्तम बार काढी. त्रिशूळे संपली तर पारिग्याचा पाला घालून वाजवी. निरनिराळ्या फटाक्यांसाठी त्याने हट्ट धरला नाही. परंतु या अपरंपार श्रमाने आधीच खंगलेली, रंजली गांजलेली श्यामची आई किती दिवस जगणार. तिला ताप येई, थोडा दमही लागे, तरी गाडे ढकलता येत होते. तोपर्यंत ती ढकलीतच होती. तुळशीचे लग्न आले. पुरुषोत्तमाने घोरीवड्यातून आवळे, चिंचा आणल्या होत्या. झेंडू आणले. तुळशीचे लग्न झाले. तुळशीला हळदी कुंकू वाहताना आई म्हणाली, तुळसादेवी, माझे अब्रू आहे तोच माझे डोळे मिटवून अब्रूसह मला सौभाग्यासह घेऊन जा. बालमित्रांनो, आज आपण संस्कार शिदोरी या कार्यक्रमात तेल आहे तर मीठ नाही ही कथा ऐकली. चला तर मग उद्या भेटूया एका नवीन कथेसह.